आणि नौदलाची बदनामी करण्याचा हे राज्य सरकार प्रयत्न करायला लागला आहे. कारण नौदलाचं कर्तृत्व काय या देशाला या जगाला माहीत आहे. जे एखाद्या मुंबईमध्ये आपत्कालीन जो विषय होता त्यांनी 8 ते 12 तासामध्ये पूल उभा केला होता. त्यांचं एवढी मोठी त्यांची ख्याती असताना हे राज्य सरकार, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि हे जे भारतीय जनता पार्टीचा जो बांधकाम मंत्री आहे रवींद्र चव्हाण, हा भ्रष्ट माणूस, या भ्रष्ट माणसाने स्वतःवरचं अपयश लपवण्यासाठी नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करायला लागला आहे. आणि त्याच्यातून जे कोणी ते शिल्पकार आपटे असतील, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी 2, 2.5, 3 वर्ष लागतात, हा इमर्जन्सी 6 महिन्यात कसा केला याच्यावर, या रवींद्र चव्हाणावर आणि जो कोणी ठाण्याचा ज्या मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे, बालेकिल्ला आहे, त्या जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं होतं. हे सर्व या चोरावरला गुन्हा दाखल करावा आणि यांना कडक शासन झालं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाची भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा नाचक्की होण्याची शक्यता आहे. या महाराष्ट्रातला शिवप्रेमी जो छत्रपती शिवाजी महाराजाला आदर्श मानतो तो ही घटना कदापि सहन करणार नाही. ह्या सरकारला जमिनीत गाडल्याशिवाय बसणार नाही. ही भाजपाला आणि या महायुतीला भीती असल्या कारणानं त्यांनी हे सर्व आपलं कट कारस्थान, स्वतःचं षडयंत्र नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.